हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. ऍक्च्युली हा व्लॉग म्हणजे एक बीटीएस व्लॉग आहे आणि हे पूर्ण आज दिवसभरात आपण काय करणार आहोत तर आपण आता तुम्ही ऑलरेडी ते गाणं बघितलं असेल की आपण एक गाणं केलंय गौरी तनया म्हणून. सो ते गाणं आवडलं की नाही ते इथे सुद्धा मला सांगा. तिकडे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा आणि ह्या व्लॉगच्या कमेंटमध्ये सुद्धा कळवा की किती आवडलं, काय आवडलं, त्यातलं नक्की कुठला पार्ट आवडला. पण हा व्लॉग हा बीटीएस व्लॉग असणार आहे त्या गाण्याचं. त्याच्यामुळे आपल्याला काय काय या दिवसभरात आपण केलंय ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि इथे आहे स्वरूपच आपलं डीओपी आहे या गाण्यासाठीचं आणि सॉन्ग वगैरे सगळं स्वरूपनी बघितलंय. आणि आपलं सॉन्ग केलंय कुणी? अचल पेडणेकर. त्यांनीच गायलंय, त्यांनीच कंपोज केलंय, त्यांनीच सगळं केलं. सो सर्व आहे तो अचल. सो हे बघ, हे काही प्रॉपर्टी आहे आमची गजू काकांच्या रिलेटेड. गजू दादा येत आहेत सगळे. आल्याच्या नंतर मग सगळ्यांना भेटवतो आपली टीम आणि मग आपण शूट पण चालू करायचं आहे. वाजलेत आता 10:30 आणि 10:30 वाजता आपला बाप्पा रोल करतोय आपल्या गणपतीच्या मंदिरातूनच. कारण का गणपतीचं गाणं आहे आणि आपली टीम आलेली आहे. लेट आली पण थेट आली. सार्थक आहे, शिवम आहे, प्रसाद सर आहेत आणि आपला सिद्धांत आहे आणि आपली बारकी चिल्लर विल्लर गँग आहे. हाय करा असेच राहा फक्त शेवटपर्यंत. हे बघा, आता फक्त बाप्पा लोड करून घेऊ आणि मग सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा, तुझ्याच नावानं गौरी तनया हे सॉन्ग आपण आज शूट करतोय. तुझा आशीर्वाद असू दे. विघ्नहर्ता आहेस, सगळी विघ्न दूर करशील याची आम्हाला खात्री आहे. पण जरी कुठला विघ्न आला तरी तिथे तू उभा असशील आणि तुझ्या कृपेने आज एका दिवसात आपल्याला हे सगळं उरकायचं आहे. त्याच्यामुळे तुझा आशीर्वाद जागोजागी जिथे जिथे आपण शूट करणार तिथे तिथे असू दे आणि 100% शूट पूर्ण होऊ दे आणि खूप सुंदर शूट होऊ दे. कारण आम्हाला तुला सुंदर दाखवायचं त्या गाण्यामध्ये आणि गाण्याला असाच आशीर्वाद दे. गाणं पुढे पण सक्सेसफुल हिट होईल असा आशीर्वाद दे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आव गणपती किती छान आहे ना. हा कारखाना कसं आहे. चल, आपण गणपतीच्या कारखान्यात शूट करतो आणि तो आहे आंबल्यांचा कारखाना. त्यांनी आपल्याला एवढी मदत करून दिली काल दिवसापासून की आपल्याला इथे शूट करायला तर देता येतच. एवढं पीकला काम सध्या त्यांचं चालू आहे तरी सुद्धा. पण ही मूर्त आपल्याला काल आवडली आणि ॲक्च्युली ही मूर्त गेल्या वर्षीची होती पण त्यांनी एका दिवसात ती पेंट करून दिली. त्यांचे खरंच खूप आभार सुद्धा. आणि बघा ना किती सुंदर मूर्त आहे. आणि ह्या सगळ्या मूर्तींमध्ये ना आम्हाला पहिली कुठली मनात बसली असेल तर ती त्या कोपऱ्यात वरती होती ती आपली ही मूर्त. तुम्हाला मी जुना फोटो सुद्धा तिचा फ्लॅश करेन म्हणजे कालचा की काल कशी दिसत होते आणि आज बघा एकदम गोड दिसते. आपल्याला एकदम शॉर्ट नोटीसवर त्यांनी ही मूर्त रेडी हो तेच एका दिवसात. त्यांचं खूप आभार आहेत. हो नाही नक्कीच. सो आता जरा आतल्या कारखान्यातला विषय वरकू. वावरताना सांभाळून वावरू. हा प्रसाद तुमच्यासाठी खास सूचना. ओके. आपल्या व्हिडिओमध्ये जे बाप्पा आपण दाखवलेत ना की छोटी मुलं जे बाप्पा घेऊन जातात तर तो बाप्पा आता आम्ही आपल्या इथे म्हणजे दोघं जण बनवत आहेत. बघूया आता त्यांची कलाकृती. जर एवढा वय होऊन सुद्धा जर तो बाप्पा जर दिसला तो तर मग तुमच्यावरती बाबा लानत आहे. बाप्पा सुंदर दिसला पाहिजे पण जेवढं काही होईल तेवढा क्यूट बाप्पा बनवायचा आहे. बघा आपला बाप्पा पण रेडी झालाय. आमल्या काकाने आपल्याला केली आहे मदत. पण आपल्याला थँक्यू, तुम्ही आम्हाला कारखाना पण अवेलेबल करून दिलात. परत आम्हाला मूर्त पण एका दिवसात रंगवून दिलीस. फक्त काय आमची ही गडबड असते म्हणून. नाही बरोबर, तुमचं काम सध्या पीकला आहे ना. पण हे बघा ना छान मूर्त बनवलेली आहे. तुला तर डोळे आहेत. बाप्पा गेलेला आहे रेडी. दोघांचा मोठा हात आहे. काकांनी केलाय. हा नाही तुम्ही फिनिशिंग दिले ते आम्ही मान्य करतो पण नाही मस्त केलं. लास्ट शॉट आहे इकडे बघितलं असं बघितलं इकडे कॅमेरे फक्त हाताने ब्लॉक दाखवा असं गणपती. तू त्याला कॉल दे रे सोडून एक्झिटचा. ऍक्शन हा जो मला Issue.
पोरांचा एक इथला छोट्या बाप्पाचा शॉट झालेला आहे आणि पोरांना लागली भूक आणि तिथे वडापाव आता डिस्ट्रीब्यूट केला जाते. हा वा 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 वा. हा आता वडापाव गाईच वडापाव खाऊन घ्या गाईच. हा पूज दे मगाची पूज दे. गणपती आणायला आलो. हे बघा फायनली आपला बाप्पा सेट झालाय. आता एक छोटासा चंक इथला उरकून घेतो. पडतच नाही. असाच पाणी आलं रे. हा हा परफेक्ट. हा अरे त्या डोळ्यात टाक. अरे पडतच नाही टीम. अरे डोळ्यात इकडे मस्त आलाय. मस्करी करताय काय? हा टीम बाला. हा हा हे परफेक्ट आला. नॅपकिन दे. फायनली आमची इथून आता शिफ्टिंग झाली आहे. जेवढं इथलं शूट होतं कारखान्यातलं तेवढं सगळं झालंय. आता फक्त ही बाप्पाची मूर्त आपल्याला आपल्या आरतीच्या सीनसाठी घरी न्यायची आहे. पण ते आत्ता नाही, ती नंतरच इव्हनिंगला नेऊ. पण बाकी सगळं आता इथून बारक्या मुलांची मिरवणूक जिकडे चालली आहे तिथं आपण गोठणीवरती आपली फिल्मसाठी तिकडे शिफ्टिंग करतोय. पण इथलं तर झालंय. आणि आज इथे एवढे गणपती असताना वावरून दिलं ते म्हणजे आमच्या आमले काका, त्यांना सुद्धा खूप थँक्यू आमले काका. कारण का एवढी मुलं आम्ही होती ते घेऊन वावरलोय त्यांना. सो पोरं काय ऐकत नव्हती पण बसली जेवढी काही होती आणि सेफली आपलं शूट इथलं पूर्ण झालंय. बरोबर आहे. गणपती बाप्पा. शूट चालू आहे आपला. चोर चोर मंदिर मामा की. सैयारा तू तो बदला नहीं था. ऍक्शन. बाप्पाच्या पुढे मोदक ठेवा, पाया पडा बसून सगळ्यांनी बाप्पाला. हा चला आरती करा. गणपती बाप्पा पाया पडा. डोका टेकले. ऐक ना, देवाची आम्ही हळूहळू बस भरपूर होईल सगळं आतल्या गोष्टींचा. थोडं थोडं पाणी पाजत आहोत सर्वांना. असू नको. मी आत्ता शब्द काय बोलणार होतो, मला पुण्य भेटत, आता नाही भेटत. तू तोंडाकडे थुकलं मारच काय. मजा येते का पोरांना? ए मजा येते. मजा परत शूट कराल? परत कुठलं गाणं असेल तर कराल का शूट? दोघं सो बोलले. ते आता काय माहितीये काय, ते स्वतःला ज्या बघतील ना स्क्रीनवर तेव्हा त्यांना मजा येईल. ही तो आधी ए असं नका हसका लागेल. तुला हवाय? हाला आता आम्हाला हा जाम टाकी घेऊन आलाय. आज जो तुम्ही शूट करताना जो त्रास दिलाय ना, जो पोरांनी त्रास दिलेत ना शूट करायला, मला वाटत नाही आमच्या नेक्स्ट कंटेंट मध्ये बारकी पोरं असतील. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? वाटत नाही. हा आमचा गणपतीचा पाठ आहे. बाबा ओरडतील मला. देवाने कौल दिलं नाही, पण घेऊ बारक्या पोरांना. त्रास झाला तरी चालेल. बघू, हा कॅमेरा बंद केला तर कदाचित वेगळा बोलेल. पण ठीक आहे. तुम्ही आलात, मजा आली. डोळ्यांवरना दिसत नाही पण भूक पण लागली पोरांना. आम्हाला खूप वेळ पण गेला शूटला. पण आता घरी जायचं आहे ना. माझे पण शब्द बदलले, मला पण भूक लागली. सो चला बाय.
फायनली भल्या मोठ्या ब्रेक नंतर आम्ही 4:45ला जवळजवळ जेवायला बसलोय. जेवून घ्या आणि परत व्हेजच खातोय कारण का आपल्यासोबत बाप्पा आहेत, त्याच्यामुळे व्हेज खायलाच लागेल, नाही तर कान कापतील. तो जेवायला आपण आता टपरीवरती पोहोचलोय बघा, काकांची टपरी आहे आणि आपल्या इथलीच आपली विठ्ठलाडीतली. तिथे आपण शूट करतोय. हे सगळं आता सेटअप इथं जेवढे काय तेवढं करून घेऊ कारण का पटकन आता उरकायचं आहे. वडा द्या ना, पाव द्या. तुझं खाली का तू तर खाली सोड ना, तू तुझं अंडरस्टँडिंग खाली नको, काकींकडे फक्त आय कॉन्टॅक्ट फक्त काकींकडे ठेव. पाठबीट प्रॉपर्टीकडे लक्ष नको देऊ, ते ठेव ना कसंही. हा हा पडलं. ह्याचं घेऊया का काकींना विचारताना? काय पाव आहे काय ते देतात ना काकी, इथून पाव देताना घे. मग हा पाव देताना घे. तू इकडे जा. तोपर्यंत माझ्या बाप्पाचा फोटो दाखवतो. कसा आहे? पिवळा धोतर, मुकुट, कलर छान आहे. छान आहे ना? मस्त. ऍक्शन. बाकी वडा आहे काय? वडा नाही, वडा संपला. पाव ठीक आहे. कटकट थांब. फायनली आपलं टपरीवरचं आटपलंय काम आणि इथून आता निघालोय. टपरीला आम्हाला सगळ्यात जास्त हेल्प केली काकीने, कारण का न थकता काकीने पण टेक दिलेत आमच्या एवढेच, आणि थँक्यू काकी. सो इथला आपला आता कम्प्लीट झालाय आणि आम्ही आता चाललोय आपल्या आरतीचं सीन करायला. आरती मेजर आहे, आरती महत्वाची आहे, शेवटची आहे बट महत्वाची आहे. सो चला फर्स्ट रिॲक्शन बघूया आता काय केलंय आज टीमने आमच्या काम. कारण का टपरीवरती हे चालू होतं आणि इकडे सार्थक आणि शिवम आला होता. ओ हो क्या बात है, क्या बात है. नाही नाही नाही, नाईस 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 वर्क. बघा फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे जे बाप्पासाठी आपण करतोय. पाठी एक तोरण पण लावल्याचं नंतर पेटवतो. बाकी छोटा मोठा सेटअप आपला करून झालाय. बाहेर 2 विंडो मध्ये 2 पोर्टा लावलेले आहेत. इकडे एक लावलेला आहे, या विंडो मध्ये एक लावलेला आहे इफेक्ट साठी. बाकी रेडी आहेत सगळेजण. बघूया आता लेट्स सी. आणि काय 50 तोला काय पंढरी शेट पडके बेंटेक्स माल. चला काकीना आम्ही फुल त्रास दिला संध्याकाळपासून आणि त्यांना एवढा त्यांच्या कामातून वेळ काढून पण कोणाला काय नुसते चहा भुरकतायत वडे खातायत, चहा भुरकतायत वडे खातायत. एक कुठं आहे तो? अरे 8 वडे खालीच 8. मग 4 खाली 4. वाताज. आणि आपला बाप्पा आमले काकांनी दिलेला आलेला आहे. हे बघा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हे बघा बाप्पा आलाय फायनली घरी. आणि खरंच हा बाप्पा गोड आहे रे, खरंच गोड आहे. सुंदरच सुंदर 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 सुंदर. आपल्याला थोडे टाईट शॉट्स घ्यायचे ते आता घेतोय आपण, कारण का आरती झाली आहे जवळजवळ. बऱ्यापैकी शूट 80% आटपले, फक्त 20% ज्या गोष्टी राहिल्या त्या करूया. 1 2 3 ऍक्शन. टांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, स्वमेव लिंगणानंत पूजन भावे वाढेव स्वमेव मा. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण राम कृष्ण हरे हरे. तुम्ही सगळेजण आलात, खरंच खरंच खूप थँक्यू. कारण का तुमच्याशिवाय आपली आरती पूर्ण नसती झाली. आणि सगळेजण आरती एकदम मजबूत बोलतात, आवाज पण तगडा होता सगळ्यांचा. त्यामुळे एकदा थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मामा की चला तर फायनल आजच्या डेचा कम्प्लीट काका आणि आम्हाला काकीने गुलाबजाम दिलेले आहेत. गुलाबजाम नाव वाटलं तरी एक खायचं आहे. वा प्रसाद सर वा हो प्रसाद सर वा 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 काकी थँक्यू सो मच. तुम्हाला आम्ही भरपूर त्रास दिला काका. तुमच्या धंद्याच्या मध्ये पण आम्ही शूट केलं त्याच्यामुळे सॉरी. काय चुकलं बिकलं असेल तर माफ करा पण धन्यवाद. तुमच्याशिवाय पॉसिबल झालं नसतं. ओके थँक्यू सो मच. चला आपला फायनली बाप्पा चाललाय. बाप्पाला सुखरूप पोचवा आणि आमले काकांना सांगा की तुमचा वेळ खाल्ला पण थँक्यू पण बोला आपल्याकडून. हा नक्कीच. खरंच आपल्याला काकीने खरंच साथ दिली आणि हे आमच्यासाठी 2 इम्पॉर्टंट चंक्स होते आणि ते मेजर उरकले. आणि योगायोग जसं मी ब्लॉग मध्ये आम्हाला सांगायचं राहिला की योगायोग कसा की आपण ते टपरीसाठी करणार होतो आणि टपरी झाली. आपण टपरीचं लोकेशन बघितलं पण टपरी होती बंद. पण आपण काकांची परमिशन घ्यायला आलो, घरी आलो आणि घरच आवडलं. ते बोललो इथेच आरती करायची, सगळं रेडी पण आहे. सो मुहूर्त बाप्पांनीच दाखवली दिशा त्याप्रमाणे आपण आता करतोय. उद्याचं थोडेसे 2 चंक्स राहिलेत ते शूट झाले की मग आपलं शूट लेट. सगळी गोष्ट एक एक लगेच मिळत गेली योगायोगानी. आणि सगळी माणसं एवढी हेल्पफुली भेटली. आमले काका सकाळी भेटले. त्यांनी कारखान्यात एवढ्या पोरांना वावरून दिलं. पीक सीझन असताना ते एक मोठं झालं. सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या. वडे किती तोडले? वडे 8 वडे खाल्ले एका एक टेक तोडले. पण हा खूप मोठा सीन होता. हो हो क्लायमॅक्स सीन होता. चालेल. आता आपण ह्याच ब्लॉग मध्ये उद्या भेटू कारण का आपल्याला हे एकाच ब्लॉग मध्ये कव्हर करायचं आहे. सो 2 गोष्टी राहिल्यात ते कम्प्लीट करून घेऊ. चला गणपती बाप्पा तुम्ही इथेच थांबा, लगेच मॉर्निंग करतो. गुड मॉर्निंग. फायनली आपण दुसऱ्या दिवस आपला उजाडलाय आणि उजाडून भरपूर वेळ झाला. ऍक्च्युली आपल्याला चालू करायचं होतं 11ला पण वाजलेत 11:15. सगळे जण आलेत पण अजूनपर्यंत आपला देव आलेला नाही. प्रसादचा पत्ता नाहीये. प्रसादला एक काम दिलंय तोच काम सांगून आता तो अर्धा तास घालवणार आहे. पेट्रोल पंपावर आहे मागापासून काय आलेलं नाहीये. सगळ्यांचीच कारण आहेत पण आपल्याला आता 2 सीन राहिलेत ते उरकायचे आहेत. पारावरचा तर पटकन होईल. मेजर आहे तो बाईकवरचा ज्याच्यामध्ये डायलॉग्स आहेत. सो बघूया कसं काय होतंय. डे 2 आणि बाप्पाचं परत एकदा मुहूर्त करतोय. मुहूर्त म्हणजे काल झालाय पण आज बाप्पाचं पूजन करून बाप्पा रोल करतोय आपण. बाप्पाला इथे घरीच सेटअप केलंय कारण का आपल्याला तिथे आता काही जागा मिळणार नाही तर रोल करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. अरे हा लाव काय करतो काय चाललंय? जास्वंदीचं झाड लावतो. आई ग किती ती चिटिंग. जास्वंदीचं झाड जागेवर अवेलेबल नाही म्हणून आम्ही जास्वंद अशी लावतोय. अशाच आम्ही तांडलगडला काकड्या पण लावल्या होत्या. वेगळं झाली जास्वंद पडते मान टाकते थोडी जरा जगवा दिला. फुलं भेटली बाप्पाला होतो. आपण फुल वा बाप्पाला हे घरच्या बाप्पाला. रोलिंग ऍक्शन. रोलिंग ऍक्शन. बघ वेळ लावतो जाम. हा भेंडीच्या वाला झालं. ए नको ते भेंडीला जास्वंद वा. त्याचा फुल कुठे गेला? हा ना नाही रे अंग टाकलेत त्याने. अंग टाकते त्याचा क्लोज घेतोस तू? गरज वाटते तुला? तोडताना घेतो पण ते असा क्लोज नाही. तोडताना घेतो एकदम क्लोज नाही. कळेल रे ह्याच्यात पण. हा बस 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 चल बस. हा बस ऍक्शन. अडकावून ठेवलं. मन जाई 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 विसरून वाट
मन जाई 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 माझ तुझ्यात. शूट चालू असताना पडलाय पाऊस आणि आमचा माणूस इथे बसवलाय भिजायला नको म्हणून, पण कंटिन्युटी आमची झालाय. वाईट शॉट तर झालाय, पण हे बघा बाप्पालाच काळजी आमची, सगळं आमच्या बाप्पाकडेच आहे, भिजायला नको म्हणून कॅमेरा आणि आपले RGB वगैरे. सो बाप्पालाच काळजी, देवाक काळजी. काय काय फायनली पारावरचा आपला पूर्ण सीन आटपलाय. छोटासा होता पण वेळ गेला, कारण का कंटिन्युटी पण थोडी हल्ली ना, पाऊस वगैरे आला, पण झालंय. आणि ही फ्रेम वगैरे जी दिसते ना, तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा, खूप सुंदर आलंय. एक्साइटमेंट तीच आहे की कालपासून एवढ्या चांगल्या चांगल्या फ्रेम लागत आहेत, सगळं असं आपसूक घडून आणतंय बाप्पा. ते लवकर कधी आता प्रोजेक्ट होत आहे व्हिडिओमध्ये त्याची फक्त उत्सुकता आहे. सो येईल लवकरच, तोपर्यंत स्टे ट्यून. फायनली आता बाईक शॉट आमचे आहेत ते उरकून घेतोय, जो बाईकवरचा सीन आहे. आता त्याच्यासाठी सेटअप आमचा बघा काय लावतोय आम्ही. पहिले सार्थक गाडी चालवणार, स्वरूप कॅमेरा घेऊन मध्ये बसणार आणि त्याला सेफ्टी म्हणून त्याच्या मागे सिद्धांत बसणार. सिद्धांत बस बघू. जाम स्ट्रगल आहे. स्ट्रगल आयुष्यात आपल्या आहेच ना. चला रेडी पापा, रेडी मोरया. लागलेला आहे, होऊ शकताय. सगळेजण रेडी आहेत. आर्टिस्ट, अरे या लवकर. लांबचा दौरा आहे का विचार? काय आपला डायलॉग काय? पुढे लांबचा दौरा आहे वाटतं. मुंबई चालू या लोक गावी गणपतीला येतात आणि तुम्ही मुंबईला चाललाय. किती गुणाला आहे, 5 दिवस तिथे आणखून राहिलं. आई बाबांना दिली सगळी तयारी करून, त्यांना आवडेल ती तुमचं आणखी. पुढे लांबचा दौरा आहे वाटतं. मुंबई चालू या लोक गावी मुंबईला. ऍक्शन. पुढे लांबचा दौरा आहे वाटतं. मुंबई चाललं. या लोक गणपतीला गावी येतात आणि तुम्ही मुंबई चाललाय. किती गुणाला आहे, परत तिथे 5 दिवस अडकून राहायला लागेल. आई बाबांना दिली सगळी तयारी करून, त्यांना आवडेल ती मूर्त आणखी. तुमचं नाव काय? गजानन. तू गजू दादा बोल रे. आपण फिरून हे करू. फिरून करायचं. हा थांब थांब थांब, इथूनच करतो. नाही चल चल. ओके रोल. रोलिंग ऍक्शन. आई बाबांना दिली सगळी तयारी करून, त्यांना आवडेल ती मूर्त आणखी. तुमचं नाव काय? गजानन. तू गजू दादा बोल रे. पुढून घेणार आहेत शॉट. जाम स्ट्रगल आहे लाईफमध्ये खूप आमचं. चला फायनली आमचा एक छोटासा ब्रेक झालाय भजी पाव खायला. सो या खायला या. फायनली आदित्य आलाय. आम्ही ह्याची भरपूर वाट बघितली होती तुझी. आणि आत्ता आपल्याला घ्यायचे आहेत आपले ड्रोन शॉट्स. हे बघा ड्रोन रेडी आहे, आर्टिस्ट पण रेडी आहेत आणि ओपनिंग शॉट आहे त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ड्रोननी कशी मजा येते, जरा ड्रोननी एक वेगळा फील येतो. त्याच्यामुळे आता पहिले ड्रोन शॉट करून घेऊ आणि मग इथे जेव्हा मला हा गजू काका भेटतो ना, तो पहिला इथे एक चंग घ्यायचा आहे, पण त्याआधी ड्रोन शॉट. ह्या भल्या माणसांनी काय केलं तुम्हाला सांगतो. या सिद्धांतनी त्याला आम्ही BTS शूट करायला दिले. त्यांनी BTS शूट करताना जेव्हा शूट केला तेव्हा ते चालू नाही केलं रेकॉर्डिंग, तेव्हा अशीच केला आणि त्याच्यानंतर चालू करून खिशात ठेवला. आम्ही आमचं ते टेक वगैरे स्वरूप वगैरे उरकून आलो तरी पण मोबाईल याच्या खिशात चालू. आणि मला तर मोबाईल गरम का वाटतंय. तेव्हा मोबाईल काढल्यावर कळला मोबाईल 13 मिनिटाची व्हिडिओ शूट केली त्यांनी आणि 2 GB. हो पण आणि बॅटरी माझी ठेवली 1% करून. आणि सगळ्यात तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगायचं आहे, हा बघा हा जो मी फोन वापरला आहे शूटमध्ये, हा माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला फोन आहे. माझ्या लाईफमध्ये हा पहिला फोन आला. यांनी आम्ही मला पहिला फोन भेटला. आवाज होता ना याला, आवाज नाद नाही. आता हे JBL फिके त्यासमोर. आता एक आम्ही सिनेमॅटिक शूट करतो असं. चला फायनली आपलं शूट आटपलेलं आहे. एक लफडा काय झाला की आपला ड्रोन फ्लाय नाही झाला, म्हणजे झाला फ्लाय पण थोडासा जरा इश्यू झाला त्याच्यामुळे. पण बघू आपण त्याच्यात काहीतरी कॉम्प्रो करू. जे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल काय कॉम्प्रो केलंय ते.
बट हा व्लॉग व्हिडिओच्या नंतर येणार आहे. पण हे असे होते, हे तुम्हाला BTS पण बघायला भेटले आणि शूटचं ट्रॅव्हल पण बघायला भेटलं. सो आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, पण गाण्याला लाईक नसेल केलं तर गाण्याला सुद्धा जाऊन लाईक करा. आणि पोरांनो काय एक्सपिरियन्स कसा होता? हा, देवाची कृपा हे 2 दिवस आम्हाला चांगला त्याने दिला. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. नाही ही गोष्ट खरी आहे. जिथे जिथे शूट केलं, मग कांबल्यांचा कारखाना असेल त्या काकांनी सुद्धा सपोर्ट केलं. आपल्या टपरीवरती त्या काका आणि काकींनी सुद्धा सपोर्ट केलं. त्यांचं घर आम्हाला दिलं. रात्री 10 पर्यंत आम्ही तिथे शूट करून सुद्धा ते चिल होते. आजूबाजूच्या मंडळींनी सपोर्ट केला आणि ज्यांनी सपोर्ट केला त्यांना खरंच खूप मोठं थँक्यू. असं हे शूट आपलं उरकलं आणि गाण्याला प्रेम तुम्ही तिथे जाऊन द्या. आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला कसं वाटलं. तोपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच नवीन व्लॉग येत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय बाय. काय शेवट काय आपला होतं व्लॉगचा? तू बोल ना. हा, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय बाय. And I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.